नमस्कार. प्राध्यापक तुकाराम सोलापुरे, लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्या आजच्या टॉपिकचा विषय आहे कंबाईन पूर्व परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा यांचं 1 तासाचं टाइम टेबल कसं मॅनेज करायचं आहे. मित्रांनो, हे आपल्याला माहिती आहे की जीवनामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. आपल्या MPSC मध्ये पण वेळेला फार महत्त्व आहे. कारण आपण वर्षभर किती अभ्यास केला यापेक्षा शेवटच्या 6 महिन्यामध्ये किती अभ्यास केला महत्त्वाचं असतं. शेवटच्या 6 महिन्यामध्ये शेवटचा महिना खूप महत्त्वाचा असतो. शेवटच्या महिन्यामध्ये शेवटचा आठवडा आणि शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटचा 1 दिवस आणि शेवटच्या 1 दिवसातला तो 1 तास की जे गेल्या वर्षभर तुम्ही केलेल्या कष्टाचं ध्येय किंवा श्रेय निश्चित करत असतो. मित्रांनो, त्या 1 तासात जर आपण व्यवस्थितपणे टाइम टेबल नाही केलं तर आपल्याला माहिती आहे या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. वर्षभर तुम्ही कितीही ठोकळे वापरले, कितीही वाचले, पाठ केलं, कितीही नोट्स वाचल्या, पाठ केल्या, याला काहीही किंमत नाही. कारण का, त्या 1 तासाचं जर आपण नियोजन नाही केलं तर पेपर सुटल्यानंतर अनेक जण एकच वाक्य बोलतात की पेपर सोपा होता परंतु वेळ पुरला नाही. मित्रांनो, ती वेळ आपल्यावर येऊ नये आणि आता जी ग्रुप बी आणि सी च्या माध्यमातून आपल्याला मिळालेली संधी आहे पूर्व आणि मुख्य परीक्षे माध्यमातून, ती वाया जाऊ नये यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप क्रांतिकारी ठरणार आहे. कारण हा व्हिडिओ अशा तशा माणसाला निर्माण केलेला नाही, तर हा 2500 पेक्षा अधिक यशस्वी विद्यार्थी घडवलेल्या व्यक्तीच्या अनुभवातून प्राप्त झालेला व्हिडिओ आहे. मित्रांनो, याचं फक्त तुम्ही टाइम टेबल फॉलो करा, नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळतंय. असे अनेक विद्यार्थी या टाइम टेबलच्या माध्यमातून आम्ही यशस्वी होऊन दाखवलेले आहेत. तोच फॉर्म्युला तुम्ही वापरा, कारण अभ्यास इतकंच या परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचं आहे. मग नेमकं काय आहे टाइम मॅनेजमेंट? तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला परीक्षेला प्रश्न आहेत 100 आणि वेळ आहे 60 मिनिटाचा. मग या 60 मिनिटांमध्ये जर 100 प्रश्न सोडवायचे असतील तर एका प्रश्नाला तुम्हाला 39 सेकंद वेळ येतो. मग याचा अर्थ असा आहे का की प्रत्येक प्रश्न 39 सेकंदामध्ये सोडवायचा नाही. काही प्रश्न हे 3 ते 4 सेकंदामध्ये पण उत्तर येऊ शकतात. मग त्याचा उरलेला वेळ आहे तो आपल्याकडे 33% प्रश्न हे हार्ड लेवलचे असतात, त्याला आपल्याला द्यायचा असतो. मग आपल्याला काय करायचं आहे की या 1 तासाचं काय आहे फॉर्म्युला? 40 म्हणजे 40 मिनिट, त्याचबरोबर 15 मिनिट आणि त्याचबरोबर 5 मिनिट, असं 3 घटकामध्ये विभागणी करावी लागते. आणि त्यात पहिल्या 40 मिनिटांमध्ये कोणते प्रश्न सोडवायचे, दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये कोणते प्रश्न सोडवायचे आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये कोणते प्रश्न सोडवायचे, हे जर आपण निश्चित केलं तर येणाऱ्या पूर्व परीक्षेचा निकाल तुमच्या हातामध्ये आहे. मात्र हे टाइम टेबल फॉलो करणं गरजेचं आहे. कारण का, तर पुन्हा वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करायची वेळ येते. त्यापेक्षा वेळेत जागा व्हा आणि त्यासाठी जो फॉर्म्युला सांगितलाय तो पाळण्याचा प्रयत्न करा. मग पहिल्या 40 मिनिटाचा फॉर्म्युला काय आहे? तर आपल्याला माहिती आहे की पहिल्या 40 मिनिटांमध्ये आपल्याला टोटल 100 प्रश्न आहेत. त्यापैकी पहिल्या राऊंडला जे प्रश्न येऊ शकतात, ज्याची उत्तरं त्वरित येतात, ते प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजेच काय, ज्याला तुम्हाला वेळ लागत नाही असे 100व्या प्रश्नापर्यंत जे तुम्हाला दान उत्तर येऊ शकतात लगेच क्विकली, तसे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, इकडला आपला 40वा मिनिट घड्याळ न्यावंच लागतंय आणि इकडला 100वा प्रश्न इक्वल झालेला दिसला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला माहिती की अनेक युट्यूबर किंवा अनेक शिक्षक सांगतात की गणित स्किप करा आणि सुरुवातीला GK सोडवा. पण तसं नाही मित्रांनो. आपल्याला काय असतं माहिती आहे का, गणित जर स्किप केलं, समजा पहिले 15 प्रश्न राज्यसेवेला कंबाईन पूर्वला राज्यघटनेचे आले आणि 16व्या प्रश्नापासून पुन्हा 36व्या प्रश्नापर्यंत जर गणित आलं आणि आपण जर स्किप करून पुढचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती आहे की पुढे मग हिस्ट्री असेल, सायन्स असेल, याच्यामध्ये काय अवघड प्रश्न असतात. हे सगळं सोडवण्यामध्ये आपल्याला काय होतं, वेळ लागतो आणि आपलं चक्क 50 मिनिटं हेच प्रश्न सोडवण्यासाठी जातात. आणि मग पुन्हा गणिताचे 20 प्रश्न आणि बाकीचे काही तार्किक प्रश्न असतात, त्याला वेळ पुरत नाही आणि मग पुन्हा बाहेर आल्यावर मग तो पेपर सोपा होता पण वेळ पुरला नाही. तसं नको आहे मित्रांनो. काय करायचं आहे, आपलं टाइम मॅनेजमेंट, आपल्याला जे प्रश्न येतात पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे फॅक्च्युअल असतात किंवा 2 लाईनचे 3 लाईनचे असले तर तुम्हाला त्याचे उत्तर 100% माहिती असतात असे प्रश्न, आणि गणिताचे सुद्धा जे प्रश्न 1 लाईनर 2 लाईनर असतात हे स्किप करायचे नाहीत. कारण का, हे सुद्धा आपल्याला त्वरित येत असतात. मग काय करायचं आहे की गणिताच्या प्रश्नासह एकूण जे प्रश्न येतात तुम्हाला ते प्रश्न पहिल्या राऊंडमध्ये 40व्या मिनिटापर्यंत झाले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, तुमच्या पेपरमधला 100वा प्रश्न आणि एकाला 40वा मिनिट एकत्र आलेला दिसला पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्पीड घ्यावा लागतो. त्याचबरोबर दुसरा राऊंड आहे, त्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, गणिताचे जे प्रश्न असे आहेत जे तुम्हाला थोडे सोडवावे लागतील ते प्रश्न
आणि जे तार्किक प्रश्न असतात, उदाहरणार्थ सध्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत, मग ते 20वे आहेत का 21 आहेत का 22 आहेत, आपल्याला थोडा तर्क लागत नाही, वाटतं 21वे आहेत का 22वे आहेत. अशी जेव्हा आपल्या डोक्यामध्ये संकल्पना येते की नेमके कितव्या क्रमांकाचे आहेत, त्याची उत्तर आपल्याला जर समजा थोड्या वेळाने येऊ शकत असेल, आपला कुठला तरी आपण क्ल्यू लावून, तर असे प्रश्न दुसऱ्या राऊंडला घ्यायचे आहेत. आणि जे गणिताचे स्किप केलेले काही प्रश्न असतील, जे दुसऱ्या राऊंडला करायचे होते, ते प्रश्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे दुसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे, गणिताचे राहिलेले प्रश्न आणि जे तार्किक प्रश्न होते ते 15 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेतच. त्यानंतर तिसरा राऊंड येतो, तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की साधारणपणे प्रश्नाची टोटल संख्या पाहून आपल्याला काही निर्णय त्या 5 मिनिटांमध्ये घ्यावे लागतात. मग त्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपले टोटल प्रश्न जर पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 60 ते 70 झाले असतील, गृहीत धरा 70 झालेले आहेत, तर तुम्हाला आणखीही 15 ते 20 प्रश्न सोडवण्याची रिस्क घ्यावीच लागते. त्यासाठी काय करावं लागेल की आपल्याला नेमके असे कुठले राहिलेल्या प्रश्नापैकी प्रश्न आहेत, समजा काही प्रश्न 100% येतच नाही, तरी पण त्यातील काही उत्तर हे क्लॅरिटीच्या माध्यमातून असतात की ते स्वतःहून सांगतात की मी या प्रश्नाचं उत्तर आहे. मग तसे प्रश्न असतील, काही संख्यात्मक स्वरूपाचे प्रश्न असतात की ज्याला आपल्याला माहिती आहे की कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा एक क्ल्यू लागू शकतो. असे प्रश्न जे असतील ते शेवटच्या काही मिनिटांमध्ये सोडवले लागतात की ज्याला काही ट्रिक्सचा वगैरे वापर करतो आपण. आयोगाच्या ट्रिक्सवर आपल्याला काही व्हिडिओ आलेले आहेत बघा, त्यानुसार जर ते व्हिडिओ पाहून जर काही ट्रिक्स असतील तर त्या ट्रिक्स जर आपल्याला या ठिकाणी वापरता आल्या तर तसेही 21 प्रश्न सोडवले आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 10 प्रश्न यायचा प्रयत्न झाला तर तसे प्रश्न शेवटच्या 5 मिनिटांमध्ये क्विकली आपल्याला 11th आवरला निर्णय घ्यावाच लागतो. कारण एक डू ऑर डाय त्यावेळेस परिस्थिती वापरावी लागते. मग अशा वेळेस तो जर पर्याय आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वापरला तर तुमचा स्कोर हा अतिशय चांगला होऊ शकतो आणि वेळेचं टाइम मॅनेजमेंट होतं. अन्यथा पहिला राऊंड जर आपण तुम्ही असाच वेळ तर जवळजवळ 52 ते 50 मिनिटांपर्यंतच मुलं सोडवत राहतात आणि मग पुन्हा गणितासारखे प्रश्न असतील आणि काही सोपे प्रश्न असतील त्याला वेळ मिळू शकत नाही. त्यामुळे काय करावं लागतंय, परीक्षेमध्ये लक्षात ठेवा, एखादी वाईट गोष्ट जरी आपल्याला करायची असेल तरी टाइम मॅनेजमेंटच लागतंय. तसं ही तर तुम्हाला लाखो रुपये पगार देणारी नोकरी आहे. वेळेचं नियोजन जसं आपण वर्षभराचं करतो, 6 महिन्याचं करतो, तसंच त्या पद्धतीला तुम्हाला त्या 1 तासाचं नियोजन करावंच लागतं. कारण का, जर त्या तासाचं नियोजन नाही केलं तर वर्षभराचा तुमचा अभ्यास वाया जाऊ शकतो. म्हणून तुम्ही वर्षभर कितीही अभ्यास करा, त्या 1 तासात सुद्धा तुम्हाला जाताना डोक्यामध्ये टाइम मॅनेजमेंट पाहिजेच. मला 40 मिनिटांमध्ये माझा पहिला राऊंड झाला पाहिजे, त्यानंतर दुसऱ्या 15 मिनिटांमध्ये माझा गणिताचे प्रश्न प्लस जे तार्किक प्रश्न ते झाले पाहिजेत आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मला काय करायचं आहे, ट्रिक्सच्या माध्यमातून, लॉजिकच्या माध्यमातून आणखी किती प्रश्न माझे येऊ शकतात ते वापर करून तुम्हाला जवळजवळ हे सगळं कव्हर करायचं आहे. कंबाईन ग्रुप बी मध्ये प्रश्न किती सोडवावेत हा आपल्या अभ्यासावर अवलंबून असणारा विषय आहे. मात्र ह्यात जर फॉर्म्युला वापरला आपण 40, 15 आणि शेवटचे 5 मिनिट असं जर आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला वापरला तर नक्की यश मिळू शकतंय. मित्रांनो, असेच अनेक खूप चांगले चांगले व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहेत. त्यामुळं यापेक्षा आणखी भारी भारी जर व्हिडिओ ऐकायचे असतील, माझ्या 25 वर्षाचा दीर्घ अनुभव तुम्हाला या ठिकाणी ऐकायचा असेल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.